हॅलो, विनंती असेल सर्व खेळाडूंना की आपण लाईनअप करून घ्या. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण लाईनअप करून घ्या. सर्व सहाय्यी संघ मालक जर उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. आपण या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा सुरू करत आहोत. सिंधुदुर्ग फोटोग्राफर प्रीमियर लीग 2026 हा क्रिकेटचा सोहळा दुसरा पर्व या स्पर्धेचा आणि या दुसऱ्या पर्वामध्ये 6 संघांनी सहभाग घेतलाय. 6 संघ मालकांनी आपले संघ या स्पर्धेत उतरवले आणि एक सुंदर असा क्रिकेटचा सोहळा आजच्या दिवसामध्ये सर्व क्रीडा रसिकांनी पाहिला आणि यूट्यूबच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचा आनंद अगदी घरबसल्या प्रेक्षकांनी घेतला. उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि त्याचबरोबर सर्व खेळाडू यांचं शब्दफुलाने हार्दिक स्वागत. सिंधुदुर्ग फोटोग्राफर प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा, ज्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आपण पाहतोय रोख रक्कम 15,000 रुपये आणि हे प्रथम पारितोषिक ज्यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलं होतं सन्मान्य श्री आदरणीय अनंतराज पाटकर साहेब, युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. द्वितीय पारितोषिक आपण पाहतोय जे पुरस्कृत करण्यात आलं होतं 10,000 रुपये, जे पुरस्कर्ते होते हॉनरेबल नेटचे मालक सन्मान्य श्री आदरणीय निखिल सोनावणे साहेब, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आणि प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी जी आपण आकर्षक ट्रॉफी पाहतोय जी पुरस्कृत करण्यात आली होती सन्मान्य श्री निखिल सोनावणे साहेब यांच्याकडून, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तिसऱ्या क्रमांकासाठी जी आपण ट्रॉफी पाहतोय जी पुरस्कृत करण्यात आली होती आयडियल सक्सेस फॅमिली सलून सन्मान्य श्री आकाश परब साहेब यांच्याकडून, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि चौथी ट्रॉफी आपण जी पाहतोय जी पुरस्कृत करण्यात आली होती सिद्धार्थ धुरी साहेब यांच्याकडून, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आजच्या बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये या स्पर्धेदरम्यान प्रत्येक सामन्यातील सामनावीरासाठी देखील एक आकर्षक ट्रॉफी जी पुरस्कृत करण्यात आली होती सन्मान्य श्री रविकांत धुरी साहेब आणि सन्माननीय श्री पुंडलिक सूद साहेब यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करत आहोत. बेस्ट बॅट्समनसाठी देखील आपण जी आकर्षक ट्रॉफी पाहतोय आणि बेस्ट बॉलरसाठी देखील आपण जी आकर्षक ट्रॉफी पाहतोय ती देखील पुरस्कृत ज्यांच्याकडून करण्यात आली होती दीपा ज्वेलर्स सांगेली चे प्रोप्रायटर सन्माननीय श्री शुभम मडगावकर साहेब यांच्याकडून, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेदरम्यान बेस्ट फिल्डरसाठी देखील एक आकर्षक ट्रॉफी जी पुरस्कृत करण्यात आली होती सन्माननीय श्री ओमकार सावंत साहेब यांच्याकडून, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. बेस्ट विकेट कीपरसाठी ट्रॉफी आपण पाहतोय जी पुरस्कृत करण्यात आली होती सन्माननीय श्री शैलेश गावडे साहेब, गावडे रेडियम आर्टचे प्रोप्रायटर, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आणि प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅच साठी जी ट्रॉफी पाहतोय जी पुरस्कृत करण्यात आली होती साई पारकर साहेब यांच्याकडून, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मॅन ऑफ द सिरीज साठी जी ट्रॉफी पाहतोय आपण जी पुरस्कृत करण्यात आली रविकांत धुरी आणि त्याचबरोबर पुंडलिक सूद साहेब यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करत आहोत. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या प्रायोजकांनी प्रायोजकत्व स्वीकारलं अशा सर्व प्रायोजकांचं आम्ही प्रथमतः सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार मानतोय, कारण ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नक्कीच प्रत्येकाचे महत्त्वाचं योगदान लाभलंय. आणि खास करून जर पाहिलं तर अनंतराज पाटकर साहेब यांनी या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं रोख रकमेचं पारितोषिक देखील दिलंय. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मी साहेबांना विनंती करतोय की आपण 2 शब्द या स्पर्धेदरम्यान या बक्षीस वितरण सोहळ्या प्रसंगी सांगायचे आहेत. हॅलो, कुडाळ गावचे ग्रामदैवत श्रीदेव कुडाळेश्वर चरणी नतमस्तक होऊन आज SPCL सिंधुदुर्ग फोटोग्राफर क्रिकेट लीग स्पर्धेनिमित्त जमलेले सर्व इथे मान्यवर, सर्व फोटोग्राफर मित्र आणि सर्व क्रिकेटप्रेमी, सर्वात प्रथम म्हणजे फोटोग्राफरनी मॅच भरवणं मी पहिल्यांदाच बघितलं. कारण काय ह्या आधी मी जेवढे मॅचेसला जायचो लीग बघायला त्यावेळी गाव वाईज असायचे, वेगवेगळे
लोकांनी किंवा नेत्यांनी भरवलेले मॅचेस बघितले, पण फोटोग्राफरसारख्या आज मित्रांनी ही मॅच भरवली, ही लीग भरवली, त्याबद्दल आधी सर्वात प्रथम त्यांचं सर्वांचं अभिनंदन. आणि एवढ्या सुंदररित्या त्यांनी हे नियोजन केलेले आहे ना, बघून मन भारावलं माझं, खरोखर सांगतो तर. कारण का अशा प्रकारच्या लीग आपल्या या जिल्ह्यात होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ह्यापुढे मी एक शब्द देतो. मी सकाळी पण बोललेलो माडेश्वरला माझ्या मित्राला, की ह्याच्या पुढची जी लीग असेल पुढच्या वर्षीची, ती ह्यापेक्षा भव्य दिव्य करणार. आणि त्याला माझा तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा असेल. याच प्रसंगी मी तुम्हाला शब्द देतो. त्याचप्रमाणे सर्व फोटोग्राफर मित्रांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि मला इथे बोलून जो काही माझा मान सन्मान तुम्ही केला त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. विनंती असेल 6 संघ मालक उपस्थित असाल तर आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. फोटोग्राफर म्हटला की आनंदाचे क्षण आणि अविस्मरणीय क्षण नेहमीच टिपत असतो. अगदी कॅमेऱ्याच्या मागे राहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती असणारे आनंद क्षण आणि ते अविस्मरणीय क्षण टिपणारा हा फोटोग्राफर. आणि आज जर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील आणि प्रत्येक गावामधील हे फोटोग्राफर मित्र एकत्र येत असताना एका मताने, एका जुटीने आणि एका संकल्पने ही क्रिकेट प्रीमियर लीग भरवत असताना आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेचं हे दुसरं पर्व आहे, परंतु येणारी अनेक पर्व या स्पर्धेची नक्कीच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहायला मिळावी. आणि हे फोटोग्राफर मित्र ज्याप्रमाणे दुसऱ्याचा आनंद आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये कैद करत असतात, तो आनंद तुम्ही देखील क्रिकेटच्या मैदानात घ्यावा ही तुमच्यासाठी सदिच्छा असेल. आणि पुन्हा एकदा या सर्व फोटोग्राफर मित्रांचं या बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये आपलं देखील हार्दिक स्वागत. या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर प्रत्येकानेच मेहनत घेतली आहे. आणि जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी जे प्रायोजकत्व स्वीकारले, प्रत्येक प्रायोजक आपण पाहतोय या स्पर्धेसाठी बॉल बॉक्स ज्यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आले होते मेहुल चव्हाण साहेब. त्याचबरोबर लाईट व्यवस्था या स्पर्धेसाठी ज्यांनी केली ते क्वालिटी कंपनी, यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. हे जे सुंदर मैदान ज्यांच्याकडून आपल्याला पुरवण्यात आले ते मैदान जय गणेश MIDC, त्यांचं देखील आपण मनपूर्वक आभार मानतोय. या स्पर्धेसाठी सुंदर अशी मंडप आणि साऊंड व्यवस्था आणि त्याचबरोबर खुर्ची आणि स्टेज देखील जो पुरवण्यात आलाय ते सन्मानशील प्रशांत चव्हाण आणि त्याचबरोबर लक्ष्मण भरत यांचा देखील आपण मनपूर्वक आभार मानत आहोत. या पूर्ण स्पर्धेसाठी आपण जे बॅनर बघतोय आणि त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं ते ओरिगो स्टुडिओ कुडाळ यांचं देखील आपण मनपूर्वक आभार मानतो. ही स्पर्धा जर पाहिली तर अगदी लाईव्ह प्रक्षेपण या स्पर्धेचं शेखर परब सिंधुदुर्ग लाईव्ह यांच्या माध्यमातून त्यांचं देखील त्यांच्या पूर्ण टीमचं देखील आपण आभार मानत आहोत. याचबरोबर या स्पर्धेसाठी ॲडवाइसमध्ये जे व्हिडिओ बनवण्यात आले ते विशाल पालव यांचं देखील आपण मनपूर्वक आभार मानत आहोत. आणि जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी पूर्ण स्पर्धेसाठी पुन्हा एकदा सर्वांचे अगदी आनंद क्षण टिपण्यासाठी जरी आपण फोटोग्राफी केली ते ललित लोहार यांचं देखील आपण मनपूर्वक आभार मानत आहोत. आणि ही आजच्या एका दिवसाची क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी पंचांच्या भूमिकेत आपल्याला अगदी 3 पंच पाहायला मिळाले. पंचांची त्रिमूर्ती ज्यामध्ये संदीप टेमकर सर, सुजय पाटकर सर आणि संदीप कामत सर यांचा देखील आपण मनपूर्वक आभार मानत आहोत. या स्पर्धेसाठी अगदी समालोचन कक्षातून आपल्या आवाजाने ही स्पर्धा अजून फुलवली. शिरोडा गावचे सुपुत्र रेडिओ आवाज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अगदी मोठ्या स्पर्धा आनंदवाडी क्रिकेट स्पर्धा त्याचबरोबर गोवा राज्यातील देखील मोठ्या स्पर्धा सातत्याने ज्यांच्या आवाजातून आपण ऐकत आहोत या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोड आवाज आणि सिनियर समालोचक अशोक नाईक सर यांचं देखील आपण मनपूर्वक आभार मानत आहोत. त्याचबरोबर समीर राणे हे देखील सकाळच्या सत्रात उपस्थित होते, त्यांचं देखील आपण मनपूर्वक आभार मानत आहोत. प्रत्येकाचे ज्ञात आणि अज्ञात हात या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी लागले आणि दातृत्ववान व्यक्ती देखील अगदी मोठ्या प्रमाणात या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचे देखील एखाद दुसऱ्या जास्त नाव राहिलं असेल तर नक्कीच आपण राग मानू नये. ही स्पर्धा आपलीच आहे. पुढील वर्षी देखील अशाच प्रमाणे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांचे हात या स्पर्धेसाठी लागावेच हीच मी सदिच्छा व्यक्त करतोय. आणि सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानून आपण या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकाकडे वळत आहोत.
मी विनंती करतोय रवी यांना की आपला शुभ हस्ते आपण गुलाब पुष्पे देऊन स्वागत करायचंय सन्मानशीय अनंतराज पाटकर साहेब यांचं. यानंतर आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करत आहोत अनिलजी पाटकर साहेब यांचं. यानंतर पुढील आपण स्वागत करत आहोत चेतन मापणकर साहेब यांचं. त्याचबरोबर सन्मानशीय विद्यावरक हे देखील विद्या वर्धम हे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करत आहोत. यानंतर आपण स्वागत करत आहोत प्रथमेश धुरी साहेब. त्याचबरोबर या स्पर्धेदरम्यान आपण 6 संघ मालकाने आपले हे संघ या स्पर्धेत उतरवले होते. प्रत्येक संघाचं स्वप्न होतं की या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत जावं, परंतु या 6 संघांमधून 2 संघांनी अंतिम फेरी गाठली आणि या स्पर्धेच्या जेतेपद पटकावलं ते मोरया स्पोर्ट क्रिकेट संघाने. परंतु या स्पर्धेत जे 6 संघ मालक ज्यांनी संघ उतरवले होते त्यांचा आपण सन्मान करत आहोत. या स्पर्धेची एक आठवण भेट देऊन मी विनंती करतोय तपस्या स्पोर्ट्स संघाचे संघ मालक उपस्थित असतील तर त्यांचा आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मान करत आहोत. मान्यवरांचे शुभ हस्ते अनंतराज पाटकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण तपस्या स्पोर्ट्स संघाचे संघ मालक यांचा हा सन्मान करत आहोत. या स्पर्धेची एक आठवण भेट म्हणून एक सन्मान चिन्ह. त्यानंतर दुसरा संघ आहे संतोषीमा, या संघाचा देखील आपण सन्मान चिन्ह देऊन स्वागत करत आहोत. मी विनंती करतोय संघाचे संघ मालक किंवा खेळाडू उपस्थित असेल तर आपण येऊ शकता. आई संतोषीमा या संघादरम्यान चांगला खेळ पाहायला मिळाला, परंतु या संघाचे संघ मालक म्हणून आपण हा सन्मान करत आहोत. यानंतर आपण अंतिम सामन्यातील सामनावीराकडे वळत आहोत आणि अंतिम सामन्यातील सामनावीर ठरलाय मोरया स्पोर्ट क्रिकेट संघाचा. आणि अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय मोरया स्पोर्ट क्रिकेट संघाचा गोविंद. हा खेळाडू छोट्या चणीचा खेळाडू, परंतु गोलंदाजीतील कौशल्याचा भेदक गोलंदाजी 3 विकेट गोविंद याने मिळवले अंतिम सामन्यादरम्यान आणि तो ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी या अंतिम सामन्यादरम्यान. आणि सेमीफायनलचा देखील एक मॅन ऑफ द मॅच राहिलाय, तो देखील आपण देत आहोत. मोरया स्पोर्ट क्रिकेट संघातील कृष्णकांत हा खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. सेकंड क्वालिफायर मधील विनंती असेल कृष्णकांत याला की आपण व्यासपीठावरती यायचंय. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देत आहोत कृष्णकांत याला. मी विनंती करतो या स्पर्धेदरम्यान ज्यांनी सकाळच्या 17 पासून संध्याकाळच्या 17 पर्यंत मैदानाच्या आतमध्ये अगदी कडक उन्हामध्ये उभं राहून पंचांची भूमिका बजावली ते सर सुजय पाटकर यांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक विस्फोटक फलंदाज, लेफ्ट हँडर फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. एक गाव एक संघ म्हणून गोवेरी क्रिकेट संघाकडून सातत्याने चांगलं क्रिकेट देखील खेळत आले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रीमियर लीगच्या स्पर्धेदरम्यान देखील मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट फलंदाजचे कित्येक किताब सुजय पाटकर यांच्या अगदी घरामध्ये शोभताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या स्पर्धेदरम्यान पंच म्हणून त्यांचा आपण सन्मान करत आहोत. यानंतर आमचे दुसरे पंच सर संदीप टेमकर यांचा देखील आपण सन्मान करत आहोत. कुडाळ तालुक्यातील अजून एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची देखील ओळख आहे या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि त्यांची आज पंचांच्या भूमिकेत देखील चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचा आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान करत आहोत. यानंतर या स्पर्धेसाठी ज्यांचा आपण आवाज ऐकला रेडिओ व्हॉइस सर अशोक नाईक सर यांचा देखील आपण सन्मान करत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मान्यवरांचे शुभ हस्ते गोवा राज्य आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मोठ्या स्पर्धा ज्यांच्या आवाजातून नेहमीच प्रेक्षकांना भुरळ पडतात सर अशोक नाईक यांचा हा सन्मान आपण करतोय. आमचे मित्र समालोचक सुमेध काळसेकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय.
यानंतर आपण वळूया वैयक्तिक बक्षिसांच्या दिशेने. या स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट यष्टीरक्षक, पूर्ण स्पर्धेत ज्यांनी यष्ट्यांच्या मागे अगदी वेगवान गोलंदाज यांचे कमालीचे चेंडू देखील रोखले आणि कमालीचं यष्टीरक्षण देखील केलं. या स्पर्धेतील उत्कृष्ट यष्टीरक्षक हा किताब जातोय खेळाडू सचिन मुनगेकर. कमालीचं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळालं या पूर्ण स्पर्धेदरम्यान. आणि या स्पर्धेतील बेस्ट विकेट कीपर हा किताब सचिन मुनगेकर या खेळाडूसाठी जातोय. त्यानंतर या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर, पूर्ण स्पर्धेत कमालीचे झेल टिपलेत आणि कमालीचं क्षेत्ररक्षण देखील या मैदानावरती केलं. बेस्ट फिल्डर ठरलं या स्पर्धेतील गिरीश सावंत. मोरया स्पोर्ट क्रिकेट संघाचा हा खेळाडू ज्याने कमालीचं क्षेत्ररक्षण केलं मैदानाच्या आतमध्ये. आणि या स्पर्धेदरम्यान बेस्ट फिल्डरचा हा किताब गिरीशच्या नावावरती आपण पाहतोय. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ज्याने आपल्या कलात्मक गोलंदाजीने फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये थांबवलं, आपल्या गोलंदाजीने मैदानात फलंदाजांना अगदी रोखून ठेवलं. पूर्ण स्पर्धेत 7 विकेट घेणारा मोरया स्पोर्ट क्रिकेट संघाचा ललित ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. कमालीची गोलंदाजी ललितकडून पाहायला मिळाली. प्रामुख्याने पॉवर प्लेची षटका हाताळत असताना अगदी अचूकतेवरती चांगल्या नियंत्रण पद्धतीने करणारी गोलंदाजी ललितकडून पाहायला मिळाली. या पूर्ण 7 विकेट घेत असताना बेस्ट गोलंदाजचा मानकरी ठरलाय ललित हा खेळाडू. यानंतर या स्पर्धेतील बेस्ट बॅटर, ज्याच्या बॅटमधून खूप धावा निघाल्यात, गोलंदाजाच्या विरोधात अगदी आपल्या फलंदाजीने गोलंदाजाची भंबैरे उडवत असताना या पूर्ण स्पर्धेतील बेस्ट बॅटर ठरलाय गेम चेंजर क्रिकेट टीमचा विस्फोटक फलंदाज केतन महाडेश्वर. केतन टन महाडेश्वर अगदी आक्रमक फलंदाजी, प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधात मोठे फटके केतनच्या बॅटमधून आणि प्रत्येक सामन्यादरम्यान या खेळाडूसाठी बक्षीसच लागले होते. या स्पर्धेचा बेस्ट बॅटर या स्पर्धेसाठी आपण पाहत होतो तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी देखील आकर्षक ट्रॉफी. 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी जी या स्पर्धेदरम्यान पुरस्कृत करण्यात आली होती. आयडियल सक्सेस फॅमिली सलूनचे प्रोप्रायटर सन्माननीय आकाश परब साहेब यांच्याकडून. आणि या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय आठवण प्रोडक्शन हा क्रिकेट संघ. आणि ही ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आली होती सन्माननीय सिद्धार्थ धुरे साहेब यांच्याकडून. विनंती असेल आठवण प्रोडक्शन क्रिकेट संघातील खेळाडू उपस्थित असाल तर आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. या स्पर्धेतील हा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय. चांगला खेळ केलाय आठवण प्रोडक्शन क्रिकेट संघाने, परंतु पुढील स्पर्धेदरम्यान नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील आठवण प्रोडक्शन क्रिकेट टीमला. त्यानंतर आपण या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा जो आकर्षक षटक पाहतोय आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय या स्पर्धेतील संघ स्वामी समर्थ वॉरियर्स क्रिकेट संघ. विनंती असेल स्वामी समर्थ वॉरियर्स संघातील खेळाडूंना की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आणि हा तृतीय क्रमांकासाठी आपण चषक पाहतोय जो पुरस्कृत करण्यात आला होता आयडियल सक्सेस फॅमिली सलूनचे प्रोप्रायटर सन्माननीय श्री आकाश परब साहेब. यानंतर या स्पर्धेतील उपविजेता संघ ज्याने पूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली, परंतु मेगा फायनल मध्ये काही चुकांमुळे नक्कीच या स्पर्धेत द्वितीय क्रमांकावरती विराजमान व्हावं लागतं. आणि या स्पर्धेतील उपविजेता संघ ठरलाय गेम चेंजर क्रिकेट संघ. विनंती असेल सर्व खेळाडूंना की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय जे पुरस्कृत करण्यात आलं होतं हॉर्नबिल नेटचे मालक सन्माननीय निखिल सोनावणे साहेब यांच्याकडून. आणि त्याचबरोबर चषक देखील निखिल सोनावणे साहेब यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आला होता. या स्पर्धेतील उपविजेता संघ ठरलाय गेम चेंजर संघ. रोख रक्कम 10,000 व आकर्षक चषक
सिंधुदुर्ग फोटोग्राफर प्रीमियर लीग 2026 हा द्वितीय क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेतील गेम चेंजर क्रिकेट संघ. हॅलो. आणि आपण प्रथम क्रमांक आणि मालिकावीर आणि प्रथम क्रमांक देण्या अगोदर अजून एक सन्मान करत आहोत. या पूर्ण स्पर्धेदरम्यान या स्पर्धेची क्षणचित्रे ज्यांनी आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये कैद केली, ललित यांचा आपण सन्मान करत आहोत. या स्पर्धेदरम्यान या स्पर्धेची एक आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन या पूर्ण स्पर्धेदरम्यान त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेची आठवण आणि क्षणचित्र त्यांच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून कैद करण्यात आली. आणि त्याचबरोबर अजून एक आपण सन्मान करत आहोत. ही पूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यापासून अगदी ही स्पर्धा आयोजन करण्यापासून अगदी प्रत्येक व्यवहार आणि त्याचबरोबर प्रत्येक आर्थिक गाडी मैदान सर्व जेवढे ही क्रिकेट स्पर्धा भरवण्यासाठी जेवढ्या गोष्टींची आवश्यकता असते त्या सर्व गोष्टींना अगदी पूर्वत असताना ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी खरोखर मेहनत घेतली आहे आणि आपण एक सन्मान करत आहोत हरेश मोडक आणि त्यांचे सर्व सहकारी ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अगदी मेहनत घेतली. ओमकार सावंत, रवी कांबळी, प्रथमेश शेखर परब, सिद्धेश मानगावकर सर्व हे खेळाडू आहेत, सर्व हे मित्र आहेत ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली. मैदानापासून या स्पर्धेची रोख रक्कम जमा करणं, त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण सर्वांपर्यंत पोहोचवणं, सर्व मेहनत या सर्व मित्रांच्या माध्यमातून घेण्यात आली आणि हा खास विशेष सन्मान आपण करत आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते. नक्कीच पुढील वर्षी देखील अगदी नवीन संकल्पनेतून आणि नवीन पर्वामध्ये ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यासाठी नक्कीच आतापासूनच तयारी या सर्व मित्रांकडून करण्यात येईल. त्यानंतर या स्पर्धेतील वैयक्तिक मोठं पारितोषिक, मालिकावीर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि या स्पर्धेतील मालिकावीराचा मानकरी ठरलाय. नक्कीच कोण असू शकतं, आपण नाव सुचवू शकता. मालिकावीर कोण असू शकतो या पूर्ण स्पर्धेतील? आपण फलंदाजी पाहिली, आपला गोलंदाजी पाहिली आहे. कृष्णा नावाला, ओमकार नावाला, अजून 2-3 नावं आले तर नक्कीच खूप चांगलं वाटेल, कारण प्रत्येकाने चांगला खेळ केलाय पूर्ण स्पर्धेत. शेखरचं देखील नाव, सर्वच खेळाडू चांगले होते आणि त्यांनी चांगला खेळ केलाय, परंतु आपल्या फलंदाजीने, आपल्या गोलंदाजीने खऱ्या अर्थाने प्रत्येक क्रीडा रसिकाचं मन जिंकलं आणि प्रत्येक खेळाडूचं मन ज्याने आपल्या चांगल्या खेळाने जिंकलं. मोरिया स्पोर्ट क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू, बेस्ट ऑलराऊंडर कृष्णकांत ठरला या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. या स्पर्धेतील वैयक्तिक मोठं पारितोषिक, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कृष्णकांत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. यानंतर आपण या स्पर्धेतील चॅम्पियन संघ मोरिया स्पोर्ट क्रिकेट संघाचा आपण सन्मान करत आहोत. प्रथम क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर रोख रक्कम 15,000 रुपये देत असताना या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं रोख रक्कम पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलं होतं. सन्मानश्री अनंतराज पाटकर साहेब, युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आणि त्याचबरोबर प्रथम क्रमांकासाठी आपण ट्रॉफी पाहतो जी पुरस्कृत करण्यात आली होती. निखिल सोनावणे साहेब यांच्याकडून सन्मानश्री अनंतराज पाटकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण प्रथम क्रमांकाचा मानकरी सिंधुदुर्ग फोटोग्राफर प्रीमियर लीग 2026 दुसऱ्या पर्वाचा मानकरी ठरलाय मोरिया स्पोर्ट क्रिकेट संघ. एकदा जोरदार टाळ्या या चॅम्पियन क्रिकेट संघासाठी.
या स्पर्धेतील चॅम्पियन संघ दुसऱ्या पर्वाचा मानकरी सिंधुदुर्ग फोटोग्राफर प्रीमियर लीगचा मोरिया स्पोर्ट क्रिकेट संघ पुढे स्पर्धेत फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी उंचावत असताना या संघाने या स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाच्या करंडकावरती आपलं सुवर्ण हस्ताक्षराने नाव कोरलंय. या बक्षीस वितरणाचा हा सोहळा इथे संप